वॉइस ऑफ बैंगलोर। आज हम सिटी मार्केट में मौजूद हैं और यहाँ पर MIM की तरफ से टीपू जयंती मनाया जा रहा है। आइए यहाँ बात करते हैं जनरल सेक्रेटरी AIMIM के मजहर शरीफ से। वालेकुम अस्सलाम। सर, आज टीपू जयंती मनाया जा रहा है मगर सरकार से इजाज़त नहीं है, फिर भी आप मना रहे हैं, इसके बारे में आप क्या बोलना चाहते हैं? अस्सलाम वालेकुम। देखिए, आज टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह की यौम यादत का मौका है। सरकार से ये बीजेपी सरकार ने बैन किया है और ये फ़िरक़ा परस्त सरकार हमेशा से इनका एक रवैया रहा है मुसलमानों की तरफ, दलितों की तरफ कि हमारे हक़ को मारा जाए। इनका हमेशा से यही रवैया रहा है कि हमारे जो भी है वो सिर्फ़ और सिर्फ मुसलमानों का टीपू सुल्तान का ही ना हो, बाबा साहब अम्बेडकर का भी हो। तो ये लोग हर चीज़ को हमें दबाने की कोशिश कर रहे हैं। ये कॉन्स्टिट्यूशन हमें इजाज़त देता है और यहाँ की कर्नाटक की रियासत की हाई कोर्ट इजाज़त देता है हमें मनाने का। इसमें मनाने के लिए कोई पाबंदी नहीं है। इतना ये है कि गवर्नमेंट से वो लोग मना नहीं रहे। इंशाअल्लाह आने वाले दिनों में ये सरकार तो ज़्यादा दिन रहेगी, आने वाले दिनों में इंशाअल्लाह जब सरकार बनेगी इंशाअल्लाह फिर इसको मनाया जाएगा। टीपू जयंती के दिन ही मतलब टीपू सुल्तान को याद क्यों किया जाता है सर? क्योंकि उनकी पैदाइश का दिन है, इसलिए याद किया जाता है। लेकिन ये होना चाहिए कि अमूमन रियासत कर्नाटक के या मुल्क में टीपू सुल्तान एक शहीद, एक फ्रीडम फाइटर जिसने इस देश के फ्रीडम के लिए अपनी जान कुर्बान की, उसको याद करना चाहिए। लेकिन आज कुछ फ़िरक़ा परस्तों पार्टियों की वजह से आज इनका नाम बदनाम किया जा रहा है, इनको सिलेबस में निकालने की कोशिश किया जा रहा है। इंशाअल्लाह मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन हमारे साथ BSS के हमारे स्टेट प्रेसिडेंट हैं, यहाँ पे गोविंदराज जी हैं, हमारा अरविंद भाई हैं, तो कई सारे हमारे साथ जुड़ रहे हैं माशाअल्लाह। देखिए, ये क्या है, इन लोगों को एक डर है कहाँ कि मुसलमान और दलित SC कहाँ एक हो जाएंगे तो हम पीछे रह जाएंगे। इन लोगों की एक साजिश है हम लोगों को अलग रखने की। इंशाअल्लाह आज मुसलमान और दलित मिलकर खड़े हुए हैं। इंशाअल्लाह आने वाले दिनों में दूसरे भी जो हमारे माइनॉरिटी से रिलेटेड दूसरे भी जो लोग हैं, इंशाअल्लाह क्रिश्चियन हो, सिख हो, इंशाअल्लाह भाई हमारे वो भाई भी खड़े होंगे और इंशाअल्लाह हमारे हिंदू भाई भी जानेंगे कि ये जो सो कॉल्ड हिंदुत्व की जो सरकार है, इनका सिर्फ़ और सिर्फ एजेंडा पावर में रहना है, को ख़त्म करने का है। भारत का संविधान ख़त्म करने के लिए ये लोग आए हैं। इनका कोई मकसद नहीं है, हिंदुओं के लिए करने का कोई मकसद नहीं है। आज पेट्रोल का प्राइस 100 रुपये के ऊपर चढ़ गया लेकिन आवाज़ नहीं उठ रही क्योंकि अपोजिशन में वो ताकत नहीं रही। टीपू सुल्तान के नाम पे उनकी जयंती मनाने के लिए आगाज़ कर दिया, लेकिन उनकी जगहों को, उनके नाम पे जो स्कूल खोलने का जो उन्होंने वादे किए थे, ना स्कूल खोले, ना कोई हॉस्पिटल उनके नाम पर। हत्ता के यहाँ तक है माजरा कि इन्होंने उनकी प्रॉपर्टियों को तक भी आज उनका पैलेस जाके देखिए, उनका पैलेस का जो जहाँ पे उनका पैलेस है वहाँ उनका नाम तक नहीं दिया उस रोड को। और उनकी जहाँ पैदाइश हुई, हम आज जाके आ रहे हैं वहाँ पर भी, जहाँ पैदाइश उनकी हुई थी उस जगह इतनी खस्ता हालत में है आज ऐसा लगता है कि किसी गरीब की झोपड़ी थी। एक सुल्तान की पैदाइश की जगह झोपड़ी से बदतर है। इंशाअल्लाह हम इसके ऊपर आवाज़ उठाएंगे और ये सिर्फ जयंती पे, आज उनकी जयंती पे ख़त्म नहीं होगा। आज उनकी जयंती के नाम पर, उनकी पैदाइश के नाम पर हम ये सिर्फ आवाज़ नहीं उठा रहे हैं। इंशाअल्लाह आने वाले दिनों में, इंशाअल्लाह हमने वादा किया है, इंशाअल्लाह आने वाले दिनों में हम, हमारे साथ हमारी टीम खड़ी हुए, हमारे भाई खड़े हुए हैं। इंशाअल्लाह हम ये लड़ाई लेके जाएंगे, इंशाअल्लाह वक्त के लिए लड़ेंगे और इंशाअल्लाह जो बहुत सारे प्रॉपर्टी वक्त में अंदर आती है टीपू सुल्तान की, इंशाअल्लाह उस पर हम काम करेंगे। ऑर्गेनाइजिंग डिपार्टमेंट को भी हम इंशाअल्लाह अपील कर रहे हैं कि उनकी प्रॉपर्टीज़ को डेवलप किया जाए। सर, सियासत में सरकार टीपू जयंती को क्यों एक नाम यूज़ कर रही है सर? देखिए, आज वही चल रहा है ना। आज देखिए, आप अगर देखे जाए आज हिंदुस्तान में यही रट चला है ना, हिंदू मुसलमान। हमारे कर्नाटक के बड़े फेमस एक्टर थे गिरीश कन्नड़ बोल के, उन्होंने कहा था अगर टीपू सुल्तान मुसलमान ना होते हुए अगर गैर कोई रिलीजन में होता, आज वो पूरा हिंदुस्तान का हीरो होता। समझ रहे? तो क्यों की कहा जा रहा है? क्योंकि मुसलमान हैं, उनकी कुर्बानियों को नहीं देख रहे। जिसने शहीद, ये तो अब हो रहा है। ये नाटक शुरू किसने किया? ये बीजेपी और कांग्रेस ने शुरू किया। हम सेक्युलर हैं, हम कम्युनल हैं, बल्कि ये नाटक इन लोगों ने शुरू किया। ये अवाम में नहीं है। अवाम, वो हिंदू हो मुसलमान हो, अवाम में कोई बात नहीं है। अवाम चाहती है अमन,
आवाम चाहती है कि उनके हीरो बरकरार रहे। आवाम चाहती है कि हम अपने हीरोओं को, वो बाबा साहब हो या टीपू सुल्तान हो या दीगर हजरात हो, जिन्होंने कुर्बानी दी है इस देश की आज़ादी के लिए, उनका नाम रहे। मौलाना आज़ाद के नाम की स्कूल है, जिन्होंने आज़ादी में, कल इंशाल्लाह उनका भी ये है, उनका भी एनिवर्सरी है, उनकी बर्थ एनिवर्सरी है। देखिए, हम मौलाना आज़ाद के नाम से स्कूल खड़ी हुई है, लेकिन मौलाना आज़ाद का नाम कहाँ रखा है इन लोगों ने? इतने बड़े देश जिसने इतनी यूनिवर्सिटीज़ बनाई, इन्हें एजुकेशन को इतना आगे लेके गए। आज वो टीपू सुल्तान था जिसने एजुकेशन को बढ़ावा दिया था। वो टीपू सुल्तान था जो ना भेदभाव करता था, ना कोई हिंदू, ना कोई मुसलमान, ना कोई दलित। उसके राज में सब बराबर थे, सबको बराबर का हक मिलता था, उसके दरबार में सब बराबर थे। लेकिन आज ये लोग फ़िरका परस्त अपने चंद फ़ायदे के लिए, अपने चंद दिनों के फ़ायदे के लिए आज इनका नाम बदनाम कर रहे हैं। क़यामत तक अल्लाह ने टीपू सुल्तान को शेर रखा था, इंशाअल्लाह वो हमेशा शेर रहेंगे। सर, आज टीपू जयंती के दिन आप आवाम के लिए क्या मदद कर रहे हैं? आज आवाम की मदद, हम ये चाहते हैं कि आवाम को अपनी क़यादत चुने। आवाम को हम चाहते हैं कि आवाम हमारे जैसे प्लेटफॉर्म पे आए, मजलिस इत्तेहादुल मुस्लिम के प्लेटफॉर्म पर आए, अपने हक़ को जाने। हम यहाँ पे एक छोटा सा फूड डिस्ट्रीब्यूशन कर रहे हैं, उसके साथ साथ हम आवाम से ये अपील करते हैं कि आप अपना हक़ जानें। आपके हक़ में बहुत है, हज़ारों करोड़ों की प्रॉपर्टी वफ़ की, मुसलमानों की बहुत, जो आज पूरे लूट के बैठे हैं। ये कांग्रेस और दीगर पार्टियां जो आज इन्होंने इतना लूटा है कि दूसरों को लूटने की ज़रूरत नहीं। आज इतना लूट चुके हैं ऑलरेडी। हम हमारी लड़ाई इंशाअल्लाह वक्त के लिए, वक्त की जो प्रॉपर्टी जो दबा कर बैठे हैं ये लोग, हम लड़ कर लेंगे इंशाअल्लाह। मुसलमानों को उनका हक़ दिलाने में हम पूरी अपनी ताकत लगाएंगे। ಜಯಂತಿ ದಿವಸ ನೀವೇನು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀರಾ ಸರ್? ಇವತ್ತು ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ರವರ ಜನ್ಮದಿನ ಮತ್ತು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ರವರು ಒಬ್ಬ ದೇಶಪ್ರೇಮಿ. ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ರವರ ಆಡಳಿತಾವಧಿಯಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಜನಪರವಾದಂಥ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ಹೇಳೋದಾದರೆ ಮೈಸೂರು ರಾಜ್ಯ 40,000 ಕಿಲೋಮೀಟ್ರ್ ಇತ್ತು, ಅದನ್ನು 80,000 ಕಿಲೋಮೀಟ್ರ್ ವಿಸ್ತರಣೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಕೆಳಜಾತಿಯ ಹೆಣ್ಣುಮಕ್ಕಳು, ಬ್ರಾಹ್ಮಣರನ್ನು ಬಿಟ್ಟು ಉಳಿದಂಥ ಹೆಣ್ಣುಮಕ್ಕಳು ಸೊಂಟದಿಂದ ಮೇಲೆ ಬಟ್ಟೆ ಹಾಕೋಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇರಲಿಲ್ಲ. ಅವರು ಮೈಯನ್ನು ಬಿಟ್ಟುಕೊಂಡು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು. ಅದಕ್ಕೆ ಮೈ ತುಂಬ ಬಟ್ಟೆ ಹಾಕುತ್ತಕ್ಕಂಥ ಶಾಸನವನ್ನು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ರವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಅವರು ಸಾಕಷ್ಟು ವಿಚಾರಗಳು, ಇವತ್ತು ಇನಾಮ್ ಜಮೀನುಗಳು ಏನಾದರೂ ಇದೆಯಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ರವರ ಕಾಲಾವಧಿಯಲ್ಲಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇನಾಮ್ ಜಮೀನುಗಳು. ಇವತ್ತು ಬಡವರು ಅನೇಕ ದೇವಸ್ಥಾನ ಇನಾಮು ಇದೆ, ತೋಟಿ ಇನಾಮು, ನೀರುಗಟ್ಟಿ ಇನಾಮು, ಎಲ್ಲ ಇನಾಮು ಜಮೀನು ಇದೆ ಅಂದರೆ ಅದು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರ ಕಾಲಾವಧಿಯಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇನಾಮು ಜಮೀನುಗಳು. ಇವತ್ತು ನಾವು ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಅಂತೀವಿ, ಅದು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅಮುಲ್ದಾರ್, ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ರವರ ಕಾಲಾವಧಿಯಲ್ಲಿ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥದ್ದು. ಇವತ್ತು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ರವರ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ವಿಚಾರಗಳು ಪ್ರಗತಿಯಾಗಿದೆ. ಅದು ಸಾಕಷ್ಟು ವಿಚಾರಗಳನ್ನು ಮಾಡಿದೆ. ಆದರೆ ಕೆಲವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಟಿಪ್ಪುರವರು ಕೇವಲ ಹಿಂದೂ ವಿರೋಧಿ ಅಂತಾರೆ. ಅವರು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಹಿಂದೂ ವಿರೋಧಿ ಅಲ್ಲ. ಅವರು ಸಾಕಷ್ಟು ಹಿಂದೂ ದೇವಾಲಯಗಳಿಗೆ ಸಹಕಾರವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಮರಾಠರ ಪೇಶ್ವೆಗಳು ಶಾರದಾ ಪೀಠವನ್ನು ಧ್ವಂಸವನ್ನು ಮಾಡಿದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶಾರದಾ ಪೀಠ ಹಿಂದೂ ದೇವಾಲಯ. ಆ ಶಾರದಾ ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ವಾಮೀಜಿಯನ್ನು ಕೊಲೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ರು. ಅಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಾರದಾ ಪೀಠದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಜ್ರ ವೈಢೂರ್ಯಗಳನ್ನು, ಕನಕಗಳನ್ನು ಲೂಟಿ ಹೊಡ್ಕೊಂಡು ಹೋದಾಗ ಆತನನ್ನು ಕೊಲೆ ಮಾಡೋಕೆ ತಪ್ಪಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ಇದ್ದಾಗ ಅದು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ರವರ ಗೊತ್ತಾಗಿ ನಂತರ ಅವರು ಇಂಗಾವಲು ಮತ್ತು ಮುಂಗಾವಲನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಯಾರು? ಆ ಪೀಠಾಧಿಪತಿಗಳಿಗೆ. ಇಂಗಾವಲು ಅಂದರೆ ಇವತ್ತು ಏನು ಹೇಳ್ತೀವಿ, ಇಂಗಾವಲು ಮತ್ತು ಮುಂಗಾವಲು ಇವತ್ತು ಏನು ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಪೊಲೀಸ್ ಪಡೆ, ಆ ಥರ ಮುಂಗಾವಲು ಕೊಟ್ಟು ಆ ಶಾರದಾ ಪೀಠಕ್ಕೆ ಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕನಕಗಳನ್ನು ಸೌಲಭ್ಯವನ್ನು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ರವರು. ಅದು ಸಾಕಷ್ಟು ದಾಖಲೆಗಳಿದೆ. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ನಂಜನಗೂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ದೇವಸ್ಥಾನ ಇವತ್ತೇನು ಅಡ್ಡಪಲ್ಲಕ್ಕಿ ಏನಿದೆ, ನಂಜನಗೂಡು ಅಡ್ಡಪಲ್ಲಕ್ಕಿಯನ್ನು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ರವರು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಆನೆಗೆ ಬೇನೆ ಬಂತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಅದಕ್ಕೆ ಆ ದೇವರಿಗೆ ಅವ್ರು ಮೊಕ್ಕೊಂತಾರೆ. ಆನೆಗೆ ಆ ಕಾಯಿಲೆ ವಾಸಿಯಾಗ್ತದೆ. ಆ ವಾಸಿಯಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಆ ಒಂದು ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಅಡ್ಡಪಲ್ಲಕ್ಕಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದು. ಇವತ್ತು 5 ಪೂಜೆಯಲ್ಲಿ ಅದೇ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಪೂಜೆ ಆಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ನಂಜನಗೂಡಲ್ಲಿ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಪೂಜೆ ಆಗ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಅದೇ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದೇ. ಶಾರದಾ ಪೀಠದಲ್ಲಿ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮೊದಲ ಪೂಜೆ ಆಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅವರು ಯಾವತ್ತಿಗೂ ಸಹ ಹಿಂದೂ ವಿರೋಧಿಗಳಲ್ಲ. ಅವರ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಧರ್ಮದವರನ್ನು, ಎಲ್ಲ ಜನರನ್ನು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಇದು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ರವರು. ಅವ್ರು ಯಾರಿಗೂ ಇದು ಮಾಡಿರಲಿಲ್ಲ. ಮುಸಲ್ಮಾನರು ತಪ್ಪು ಮಾಡಿದಾಗ ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೂ ಗಲ್ಲು ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ತನ್ನ ಚಿಕ್ಕಪ್ಪನನ್ನೇ ಆನೆ ಕಾಲಿನಿಂದ ತುಳಿದು ತಪ್ಪು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇದು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ರವರ ಇತಿಹಾಸವನ್ನು ಓದಬೇಕು.
ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ರವರು ಒಬ್ಬ ದೇಶಪ್ರೇಮಿ, ಒಬ್ಬ ನಾಡು ಕಂಡಂಥ ಒಬ್ಬ ರಾಜಕಾರಣಿ. ಇವತ್ತು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳಿದೆಯಲ್ಲ ಅದು ಬಹಳ ಇವತ್ತಿಗೂ ಕೂಡ ಚರಿತ್ರೆಯಲ್ಲಿ ಉಳ್ಕೊಂಡಿದೆ. ಆದರೆ ಕೆಲವರು ಈ ಮನುವಾದಿಗಳು ಏನಂತಾರೆ, ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ರವರು ಕೇವಲ ಹಿಂದೂ ವಿರೋಧಿಗಳು, ಹಿಂದೂ ದೇವಸ್ಥಾನಗಳನ್ನು ವಿರೋಧ ಮಾಡಿದಂಥ. ಇವತ್ತು ಟಿಪ್ಪು ಕೋಟೆ ಪಕ್ಕದಲ್ಲೇ ಇದೆ, ಇಲ್ಲ ವೆಂಕಟರಮಣ ಸ್ವಾಮಿ ದೇವಸ್ಥಾನ ಇದೆ, ದಿನನಿತ್ಯ ಪೂಜೆ ನಡೀತಾ ಇತ್ತು. ಟಿಪ್ಪುವರಲ್ಲಿ ಕುತ್ಕೊಂಡಿದ್ರು, ಇವರು ಹೊಡಿತಕ್ಕಂಥ ಗಂಟೆ ಅಲ್ಲಿ ಟಿಪ್ಪು ಅವ್ರು ಕೇಳಿಸ್ತಾ ಇತ್ತು. ಅದಕ್ಕೆ ದೇವಸ್ಥಾನ ಧ್ವಂಸ ಮಾಡ್ಬೋದಾಗಿತ್ತಲ್ಲ, ಯಾಕೆ ಅದು ಧ್ವಂಸ ಮಾಡಲಿಲ್ಲ? ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಅನೇಕ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ರವರು ಮಾಡಿದರೆ. ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ರವರನ್ನು ವಿರೋಧಿಸುವವರು ಅದು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ರವ್ರ ಬಗ್ಗೆ ಸರಿಯಾಗಿ ತಿಳಿದುಕೊಂಡಿರೋದಿಲ್ಲ. ಅವರು ಒಂದು ರೀತಿ ದೇಶ ವಿರೋಧಿ ರೀತಿಯಾಗಿ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಆದರೆ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ರು ಯಾವತ್ತೂ ಸಹ ಒಂದು ಧರ್ಮದ ಪರವಾಗಿ ಮಾತಾಡ್ದಂತಲ್ಲ. ಅವರ ಅಧಿಕಾರ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಅವ್ರು ಏನು ಇವತ್ತು ಸಾಮ್ರಾಜ್ಯವನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ರು, ಅವತ್ತು ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಇದು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಎಲ್ರಿಗೂ ಸಹ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದೆ, ಸಮಾನವಾದಂಥ ಅಧಿಕಾರನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ರವರು ಕೇವಲ ನಮಾಜ್ ಮಾಡಿದ ನಂತರ ಬ್ರಾಹ್ಮಣರನ್ನು ಹೋಗಿ ಮತ್ತೆ ಶಾಸ್ತ್ರವನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ಅದು ಸಹ ಚರಿತ್ರೆಯಲ್ಲಿ ಇದೆ. ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಅವರು ವಿರೋಧಿಯಾಗಿರಲಿಲ್ಲ. ಅಂಥ ಒಬ್ಬ ಟಿಪ್ಪು ಜಯಂತಿಯನ್ನು ಇವತ್ತು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇವತ್ತು ಟಿಪ್ಪು ಜಯಂತಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಉಳ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಅವರ ವಿಚಾರಗಳನ್ನು ನಾವು ಹೇಳಬೇಕು. ಅವ್ರ ವಿಚಾರಗಳು ಹೇಳೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಮತ್ತೆ ಟಿಪ್ಪುರವರ ಐತಿಹಾಸಿಕ ವಿಚಾರಗಳಿದೆ, ಅದು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಜೀವಂತವಾಗಿಡುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಅದರಿಂದ ಇವತ್ತು ನಾವು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ರವರನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಬೇಕು. ನಮ್ಮ ಯುವಕರು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ರವರ ಆದರ್ಶಗಳನ್ನು ನಾವು ಅಳವಡಿಸ್ಕೊಳ್ಳೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ನಾವಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ಟಿಪ್ಪುರವರ ಒಂದು ಸಾಧನೆಗೆ ಅದೊಂದು ರೀತಿ ಜಯ ಸಿಗ್ತದೆ, ಅದು ಒಳ್ಳೇದಾಗ್ತದೆ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭ ಹೇಳ್ತಾ ಇವತ್ತು ಈ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ರವರ ಜಯಂತಿ ಅಂಗವಾಗಿ ನಾಡಿನ ಜನತೆಗೆ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೋರ್ತಾ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಜೈ ಭೀಮ್. ಎಂ ಗೋವಿಂದರಾಜ್, ರಾಜ್ಯ ಪ್ರಧಾನ ಸಂಚಾಲಕರು, ಕರ್ನಾಟಕ ದಲಿತ ಸಂಘರ್ಷ ಸಮಿತಿ ಪರಿವರ್ತನವಾದ. ಕರ್ನಾಟಕ ದಲಿತ ಸಂಘರ್ಷ ಸಮಿತಿ ಪರಿವರ್ತನವಾದ ಮತ್ತು AIMIM ಜಂಟಿಯಾಗಿ ಇವತ್ತು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಜಯಂತಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಎರಡು ಜಾತ್ಯತೀತ ನಿಲುವುಗಳನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಚಳುವಳಿಗಳು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಸಮಾಜದ ಆಗುಹೋಗುಗಳನ್ನು, ಸಮಾಜದ ಹಕ್ಕು ಡೊಂಕುಗಳನ್ನು ಸರಿಪಡಿಸೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಈ ಮನುವಾದಿಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಈ ಸಾಮ್ರಾಜ್ಯ ವಿರೋಧಿಗಳಿಗೆ ನಾವು ಸರಿಯಾದ ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ಮೊದಲನೇ ಹೆಜ್ಜೆಯನ್ನು ಇವತ್ತು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಜಯಂತಿ ಅಂಗವಾಗಿ ನಾವು ಇಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಹೋರಾಟ ಮುಂದುವರಿತದಂತ ಈ ಸಂದರ್ಭ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ.